लक्षात घ्या, मिरर फॉर्म्युला यूज करत असताना सगळ्यात मेन साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन मध्ये कॉन्केव्ह मिरर असेल तर यू व्ही एफ सगळे निगेटिव्ह घ्या. कॉन्व्हेक्स मध्ये यू निगेटिव्ह, व्ही आणि एफ पॉझिटिव्ह. कारण नेहमी बिहाइंड द मिरर असते इमेज. त्याच्यामुळे सेंटर आहे तिकडे जातो, रेडियस आहे तिकडे जाते, फोकस आहे तिकडे जातो. कारण तो कर्व असा आहे, तर सर्कल तिकडे चाललाय. उलटा सर्कल होत नाही, काल आपण पाहिलं तसा. त्याच्यामुळे ते साइन कन्व्हेन्शन लक्षात ठेवलं तर मेन काम. जे अननोन आहेत त्याला कोणतं साइन द्यायचं नाही. ते आपोआप ऍडजस्ट होते कॅल्क्युलेशन मध्ये. जसं काल आपण सॉल्व्ह केले आणि व्ही ची व्हॅल्यू बघा -60 आहे. त्याचा अर्थ काय आहे? 60 सेंटीमीटर फ्रॉम द मिरर. फ्रॉम द मिररचा अर्थ फ्रॉम द पोल. पोल पासून 60 सेंटीमीटर. ओके. तर हे निगेटिव्ह येण्याचा अर्थ आहे लेफ्टला आहे किंवा इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे आहे. हे सगळं लक्षात ठेवा. याच्यातून तुम्हाला अजून काय अंदाज येऊ शकतो? जसं आपण पुढे क्वेश्चन्स मध्ये करणारच आहोत. ह्याच्यावर तुम्ही इमेजच्या साईजचा अंदाज लावू शकता का? काल तुम्हाला आयडिया सांगितली. 60 सेंटीमीटर आहे म्हणजे सेंटरच्या पुढे आहे का मागे हे लक्षात येते. मग त्याच्यावरून कळतं की ते बियॉन्ड द सेंटर आहे का इन्फिनिटीचं नाही. आता मिरर फॉर्म्युल्यामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट पाहू. चला, फॉर्म्युला काय होता सांगा? हा. आणि रे डायग्राम मधली फर्स्ट केस काय होती सांगा? आपण पाहिलं होतं ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटी. आठवते सगळ्यांना? आणि मी सांगितलं होतं या केसमध्ये इमेज ऍट फोकस. आणि आपण या केसमध्ये सगळ्या इन्सिडेंट रे पॅरलल काढले होते. तेव्हा आपल्या मनात प्रश्न यायला पाहिजे की इन्फिनिटीला ऑब्जेक्ट असला तर त्याच्यातली एखादी इन्सिडेंट रे सेंटर मधून का जात नाही? आपण जे 3 रूल घेतले होते, पॅरलल टाकली फोकस मधून जाईल, फोकस मधून टाकली पॅरलल जाईल, सेंटर मधून टाकली त्याच रस्त्याने परत जाईल. मग इन्फिनिटी वरून तसं का होत नाही? तर त्याचा आता रिझन तुम्हाला इथे मिळेल. मिरर फॉर्म्युला हा सगळ्यात पॉवरफुल फॉर्म्युला आहे. ठीक आहे, पूर्ण ऑप्टिक्स मध्येच मिरर फॉर्म्युला जेवढा पॉवरफुल आहे तेवढाच लेन्स फॉर्म्युला आहे. ते लेन्स साठी हा मिरर साठी आहे. आपण काय पाहिलं, सगळ्या टाईपच्या मिरर साठी कामाला येतो, सगळ्या टाईपच्या पोझिशन साठी कामाला येतो. म्हणजे पोझिशन बदलली फॉर्म्युला बदलला असं नाहीये. हे असंच आहे, एक बाम सब काम, सगळ्या याच्यामध्ये होत आहे. आता मला सांगा, ऑब्जेक्ट ऍट इन्फिनिटीचा अर्थ तुम्हाला कळला की यू ऍट इन्फिनिटी. यू म्हणजे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट इन्फिनिटीला आहे. आता तुम्ही विचार करून उत्तर द्या. इथे 1/b माहित नाही, इमेज कुठं बनेल, अननोन. त्याच्यानंतर सांगा 1/u, यूच्या जागी काय लिहा? इन्फिनिटी. 1/f. चला थोडं मागे जाऊ आपण. मी तुम्हाला काल परवाच या चॅप्टर मध्ये या स्लाइडवर एक गोष्ट लिहून दिली होती, लक्षात ठेवा रे पोरं म्हणलं होतं. कुठलं बॅकग्राऊंड कुठं तयार करावं लागतं बघा, ते इथं केलं होतं. तुम्हाला म्हणलं होतं हे असं का होतं ते मी तुम्हाला मिरर फॉर्म्युल्यात सांगेन. 1/∞ ची व्हॅल्यू 0 असते. त्याचं मॅथमॅटिकल मिनिंग समजून घ्या. तो एक फ्रॅक्शन आहे. इनफायनाईट कोणती इन्फिनिटी आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, इन्फिनिटी इज अ व्हेरी बिग नंबर. व्हेरी बिग नंबर. याचा अर्थ असा आहे की 1 ला तुम्ही एका खूप 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 मोठ्या नंबरने डिवाइड करत आहात. याचं लक्षात. आणि फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर कशाबद्दल बोलतो? नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. म्हणजे आपण एका ऑब्जेक्टचे इनफायनाईट इक्वल पार्ट्स केले तर पार्ट करणे म्हणजे ऑब्जेक्टची साईज कमी होणे. मग इनफायनाईट तुकडे केले तर ऑब्जेक्ट केवढा दिसेल? ऑब्जेक्ट दिसणारच नाही. म्हणजे त्याची व्हॅल्यू जवळजवळ 0 ला टेंड होते. मी इक्वल लिहिलंय ते टेंड्स टू असतं. मी नंतर इक्वल काढून टाकतो 11वीला गेल्यावर आणि तिथे एक बाण मारतो. त्याला टेंड्स टू म्हणतात. ती लिमिटिंग व्हॅल्यू असते. ते इक्वॅलिटी नसते, लिमिटिंग व्हॅल्यू असते. ती कॅल्क्युलसचा पार्ट आहे. तर 1/∞ इज टेकन टू बी 0. इट नॉट एक्झॅक्टली 0. कारण ऍक्च्युली माहितच नाही तो नंबर. एक्झॅक्टली 0 काहीच नसतं. ऍटम दिसत नाही तरी पिरियडिक टेबल शिकालो की नाही? ऍटॉमिक स्ट्रक्चर शिकालो, केमिकल बॉन्डिंग शिकालो, ज्याला प्रत्यक्षात कोणी पाहिलंच नाही.
आणि त्याच्यासाठी एवढं मोठं शिकालो. पण ते खोटं नाही. सगळं जग त्याच्यावर चालायले. तेही खरंच आहे. म्हणजे जे दिसत नाही तेवढं त्रास द्यायले. ते तसंच आहे. हे दिसत नाही पण याची व्हॅल्यू 0च्या जवळ-जवळ आहे. आता बघा तुम्हाला उत्तर मिळून जाईल. का त्याची इमेज फक्त फोकसवरच होते? ज्याला आता ते रिलेशन कळलं, त्याला इथलं मॅथ फक्त वापरायचं आहे. चला, आता सांगितलं 1/v 1/∞ टेंड्स टू 0. इथं झालं 1/f. 0 ऍड करा, कोणाला काही फरक पडत नाही. इन्व्हर्ट इंटू करा. v कुठं झाला? बघा, इमेज ॲट फोकस. भेटलं त्याचं कारण? की आपण का इमेज फोकसवरच येते सांगतो. धिस इज द प्रूफ. असं कोणी म्हणत नाही, 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 मी करून पाहिलं होतं अंधाऱ्या रात्री. असं कोणी विश्वास ठेवत नसते. धिस इज सायन्स. इट नीड्स लॉजिक. इट नीड्स प्रूफ. आणि जिथे लॉजिक आणि प्रूफ पाहिजे तिथं मॅथमॅटिक्स यस सर म्हणते. मी आहे. मैं हूं ना. मॅथ्स सोबत राहिलं ना कोणालाच भ्यायचं नाही. तर 1/v इज 1/f चा अर्थच आहे की इमेज कुठे तयार झाली? फोकसवर. म्हणून फर्स्ट केस मध्ये ऑब्जेक्ट इन्फिनिटीवर असला तर फोकसलाच इमेज होणार आणि फोकसला इंटरसेक्शन होण्याची कंडिशन काय होती? इन्सिडेंट रेज ड्रॉन पॅरलल टू द मिरर. आणि म्हणून आपण सगळ्या इन्सिडेंट रे पॅरलल काढतो. आता ह्याच तुम्हाला आन्सर मी जे आता हे प्रूफ दिलं हे 10th स्टँडर्डला शिकवणारे टीचर नाही देत. तुम्ही विचारा ते नाही देणार. त्याचा आन्सर मी तुम्हाला देऊ शकलो कारण हे लॉजिक तुम्हाला 12वीला गेल्यावर आहे. जर त्यांनी सांगितलं की असा एक फॉर्म्युला आहे त्याच्यामुळे होते, देन ही हॅज स्टडीड. नाही तर मग काय नाही भेटलं. ते पाठ करण्याची गोष्ट जरी असली तुमच्या एजला पाठ करा. लक्षात ठेवा तुम्ही आता फक्त फॅक्ट्स शिकण्याच्या एज मध्ये आहात. प्रूव्ह करण्याच्या नाही. आता नाही, अजून थोडं वेळ आहे प्रूफ शिकण्यासाठी. छोटे छोटे प्रूफ शिकणार तुम्ही 10thला. हे खूप महत्वाचं काम आहे, लक्षात घ्या. मिरर फॉर्म्युल्यामध्ये ही एक केस महत्वाची आहे. आता एक टॉपिक आपल्याला पाहायचा आहे मॅग्निफिकेशन. कारण आपल्याला येणारे सगळे क्वेश्चन मिक्स मध्ये येतात. तर कॉन्सेप्ट सगळे संपूया आणि मगच आपण क्वेश्चन करूया. कारण आता हा लास्ट टॉपिक आहे. मॅग्निफिकेशन डिनोटेड बाय स्मॉल एम. ठीक आहे. आता नावात कळतं मॅग्निफिकेशन. आपण जो टेबल तयार करत होतो रे डायग्राम्सचा, त्यात आपण काय लिहित होतो लास्टला? नेचर ऑफ द इमेज. तिथे आपण लिहित होतो इरेक्ट, हे नाही, रिअल किंवा डिमिनिश्ड किंवा एनलार्ज. हे जे आपण वर्ड्स वापरत होतो तर तो स्मॉलर साईजचा आहे का, इक्वल साईजचा आहे का, पॉइंट साईजचा आहे का, एनलार्ज आहे. 4 पॉसिबिलिटी होत्या. तर या सगळ्या पॉसिबिलिटी कशावर डिपेंड असतात? मॅग्निफिकेशनवर. आपण एकच केस पाहिली होती जिथे इमेज आणि ऑब्जेक्टची साईज सेम होती. कोणती? सेंटर ऑफ कर्वेचरला ऑब्जेक्ट आहे, इमेज आहे सेंटर ऑफ कर्वेचरला आहे. ती एकच केस आहे जिथे जेवढा ऑब्जेक्ट आहे तेवढ्याच हाईटची, साईज म्हणजे हाईट, तेवढ्याच हाईटची इमेज बनते. दोघांची साईज सेम असते. बाकी सगळ्या केसेस मध्ये आपण पाहत होतो इमेज फोकसवर सगळ्यात लहान आहे, पॉइंट साईज आहे. नंतर ती हळूहळू एनलार्ज होत जाते. होता होता ती ऑब्जेक्ट पेक्षा ऑब्जेक्टला इक्वल होते सेंटरला आणि नंतर ऑब्जेक्ट पेक्षा मोठी मोठी होत जाते. आणि जेव्हा वेळ येते की खूप मोठी व्हायची तेव्हा ते रिव्हर्स जम्प मारून मिररच्या मागे जाते. म्हणजे असं येता 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 एक अशी पोझिशन आली की त्याला इकडे पुढे जायला चान्स नाही. इन्फिनिटी पर्यंत नेलं स्वतःला कसं तरी. इमेज ॲट इन्फिनिटी, 5th केस. कुठं होतं हे? हे कुठं होतं? ॲट एफ. ॲट एफ ला होतं हे. एफ आणि पीच्या मध्ये आले की ते जम्प मारते, मिररच्या मागे निघून जाते. तर मॅग्निफिकेशन अजून सांगायलो इथंच लिहितो विदाउट प्रूफ. सगळे प्रूफ शिकवतो पण आता नाही हा, वेळ आल्यावर. विदाउट प्रूफ. मॅग्निफिकेशन काय सांगतं? लक्षात घ्या, आपण जे कन्व्हेन्शन शिकले त्याच्यामध्ये अजून एक कन्व्हेन्शन शिकूया, HI. ठीक आहे. त्याच्यानंतर HO. HI इज हाईट ऑफ इमेज. हाईट ऑफ इमेज. आणि HO इज हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हे दोन कन्व्हेन्शन आपल्याला फॉलो करायचे. U आणि V ऑलरेडी आपण काल लिहिलं होतं. डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ इमेज. आता मॅग्निफिकेशन काय सांगतं? अरे तुम्ही विचार करा, लॉजिक आहे ना. मॅग्निफिकेशन टेल्स अस द रिलेशनशिप बिटवीन हाईट्स ऑफ ऑब्जेक्ट अँड इमेज. सगळ्या गोष्टी लिहित नाही, लक्षात ठेवा. पुस्तकात लिहिलेलंच आहे.
मॅग्निफिकेशनचं काय काम आहे? हाईट ऑफ इमेज अँड हाईट ऑफ ऑब्जेक्ट मधलं रिलेशन सांगते. आता दोन गोष्टीला कम्पेअर करण्यासाठी मॅथमॅटिक्स मध्ये कोणतं टूल आहे? रेशो. रेशो अँड प्रोपोर्शन. प्रोपोर्शन फक्त सांगते की रेशो किती इक्वल आहे. आणि रेशो काय सांगते? कंपॅरिझन बिटवीन टू क्वांटिटीज ऑफ सेम काइंड अँड सेम युनिट. आठवते? बाय द मीन्स ऑफ मल्टिप्लिकेशन. तर रेशो हा नेहमी मल्टिप्लिकेशनने डिफाईन होतो. तर दोन गोष्टी कळल्या की मॅग्निफिकेशन इमेजची हाईट आणि ऑब्जेक्टची हाईट यांना मॅच करते. पहिलं रिलेशन. आणि दुसरं इट्स अ रेशो. आता हा रेशो आपल्याला पाहायचा आहे की हाईट ऑफ इमेज इज हाऊ मेनी टाइम्स ऑफ हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाऊ मेनी टाइम्स झालं ते टाइम्सच यम असतं. किती टाइम मोठा झाला. मी जर म्हणलं की बघा जसं आपण असं म्हणतो की हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट. कोणती केस होती? सेंटर ऑफ कर्वेचर चोच. तर इथे एमची व्हॅल्यू काय राहील? 1 राहील. व्हेरी गुड. कारण दोन्ही सेम झाल्या तर रेशो 1:1 झाला. म्हणजे एमची व्हॅल्यू 1 झाली. तर मॅग्निफिकेशन काय झालं? इक्वल झालं. तर एम झाला 1. तिथेच आपण पाहिलो चॉईस होऊ शकते. M2 आल्याचा अर्थ काय झाला? डबल झाला. तर मॅग्निफिकेशन by magnitude always positive. Sometimes do not be strange if you get the value for magnification as negative number. Don't worry. निगेटिव्ह नंबर काय सांगते की इमेज इन्व्हर्टेड आहे. त्याचं काम आहे. किती मोठी आहे? आता विचार करा ना, ही पेन या पेनच्या कंपॅरिझन मध्ये ह्याच्यात काही ना काही फरक आहे. आता मी जर असं म्हटलं या रिस्पेक्ट मध्ये पाहिलं तर बघा हे जवळपास आता ही पेन थोडीशी मोठी दिसते याच्यापेक्षा. तर याची जी काही हाईट आहे ती याच्या काहीतरी टाइम्स असेल. आता ह्याला जर मी इन्व्हर्टेड केलं तर हाईट मध्ये काय फरक पडणार आहे काय? हाईट तर तेवढीच आहे. फक्त निगेटिव्ह साईनचा काय रोल आहे? सांगणं, नेचर सांगणं. आता नेचर खूप महत्वाचं आहे. नेचरसाठी आपण नेहमी फिगर नाही काढत. नेहमी रे डायग्राम नाही काढत. तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये 5 मार्काचा प्रश्न कसा येतो? एक न्यूमेरिकल देतात. आता सांगायला हिंट द्यायला आपल्या पुढच्या पेपरमध्ये असा प्रश्न राहील. आताच हिंट द्यायला पुन्हा 5 मार्क घालू नका. एखादा मार्काचं जाऊ द्या. 5 मार्क घालणं परवडत नाही. तर सिंपल गोष्ट, एखादा तुम्हाला क्वेश्चन देतील की ऑब्जेक्ट इथं आहे, फोकल लेंथ एवढी आहे, तर इमेज कुठे बनेल किंवा एक शब्द येतो ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर द स्क्रीन शुड बी प्लेस्ड सो दॅट वी गेट द शार्प इमेज ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे. ऑल्सो फाइंड द साइज ऑफ द इमेज विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट. एवढं देतील. इथपर्यंत 3 मार्क होतात. आणि मग म्हणतात डिपिक्ट दिस सिच्युएशन बाय ड्रॉइंग द रे डायग्राम ऑफ द गिव्हन सिच्युएशन. 2 मार्क रे डायग्रामचे. तर सायन्सच्या पेपरला येताना आणि कधी कुठं जाताना, म्हणजे येताना म्हणजे इथं, जाताना म्हणजे दुसरीकडे शाळेत वगैरे, जॉमेट्री बॉक्स सोबत ठेवत जा ऑप्टिक्स चॅप्टरला. रे डायग्राम घरी काढून कुणी पाहिल्या? पाहिल्या का कुणी फेरवही करताना? कंपास बॉक्स वापरून करा. ठीक आहे. माझ्यासारखी पेंटिंग करू नका. हे कामाचं सांगायला. तर मॅग्निफिकेशन हे रिलेशन सांगते हाईट ऑफ इमेज आणि हाईट ऑफ ऑब्जेक्टचं. आता हा झाला याचा मेन फॉर्म्युला. बघायला मी 3 व्हर्जन मध्ये लिहिणार आहे. 3 व्हर्जन मध्ये लक्षात ठेवा. त्याचं पहिलं व्हर्जन आहे. सेकंड व्हर्जन. पुढे असं लक्षात आलं की इमेजची हाईट आणि ऑब्जेक्टची हाईट यांचं रिलेशन इमेजचं डिस्टन्स आणि ऑब्जेक्टचं डिस्टन्स यांच्यासोबत सुद्धा आहे. स्वानंद बेटा तू लक्ष देत नाही. तू लक्ष देत नाही म्हणून तुझ्याकडे कोणी लक्ष देत नाही. या दोघांचं अजून रिलेशन कोणासोबत आहे? ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्स. आणि नंतर लक्षात आलं की जे मॅग्निफिकेशन असतं ते V/U पण असतं, पण निगेटिव्ह मध्ये. आता दोन गोष्टी. मिरर फॉर्म्युल्यामध्ये प्लस असतो, रिफ्लेक्शन मध्ये मिरर फॉर्म्युला प्लस, मॅग्निफिकेशन मायनस. आता उलट लक्षात. रिफ्रॅक्शन मध्ये लेन्स फॉर्म्युला मायनस, मॅग्निफिकेशन प्लस. आता ही जर टेक लक्षात ठेवला तर दोन फॉर्म्युले कधी विसरणार नाही. मी स्टुडंट असताना असंच लक्षात ठेवलं होतं. तर तुम्ही तसंच ठेवा. मी एवढ्या वर्षात विसरलो नाही, तुम्ही विसरायला नाही पाहिजे. ठीक आहे. तर हे झालं याचं सेकंड व्हर्जन. फक्त कंपल्सरी लक्षात ठेवा
इथे एक निगेटिव्ह साईन येतं. हे निगेटिव्ह का येतं? कारण रिअल इमेज आहे. तर निगेटिव्हचा खेळ होतो. कधी-कधी ते इमेजिनेट पण होते. मग मायनसचा प्रॉब्लेम येऊ नये. तर मायनस साइन ऍडजस्ट करतं त्याला डायरेक्शनला. म्हणून मॅथमॅटिक्समध्ये इथे एक निगेटिव्ह साइन दिलेलं असतं. तर व्ही बाय यू इथं देतात. लेन्समध्ये असं होत नाही. लेन्समध्ये पॉझिटिव्ह काय येते? ते लेन्समध्ये सांगेल, आता नाही सांगत. नाहीतर कन्फ्युज व्हाल. आता हे 2 व्हर्जन कोणाचे मॅथमॅटिक्समध्ये आपण लिहित होतो फ्रॉम 1 and 2. इफ LHS इज सेम, RHS मस्ट बी सेम. तेच लिहा मग. तर 1 and 2 वर मी काय म्हणू शकतो? HI upon HO must be equal to minus V by U. हे थर्ड व्हर्जन आहे. हे तिसरं व्हर्जन आहे. हे पण मॅग्निफिकेशन आहे. कधी कधी मॅग्निफिकेशन देत नाही. ची व्हॅल्यू माहितच नसते. मग आपण म्हणणार सर तुम्ही तर चे 2 फॉर्म सांगितले, यम नसलेला तर सांगितलाच नाही. अरे दिव्य पुरुष, या 2 वर तर यम आहे. यम तर इथं लपलेला आहे. हा पण यम आहे, हा पण. तुम्ही यम नाही कुठं म्हणता? 2-2 यम देव आहे. 2-2 आहेत. हा पण एम आहे, हा पण एम आहे. त्याच्यामुळं एक रिलेशन असं राहतं. यासाठी एक काम करू शकता. HI काढा म्हणलं तर मायनस व्ही बाय यू करून HO ला इकडे आणून मल्टिप्लाय करा. पुन्हा म्हणू नका सर किती फॉर्म्युले शिकवायला. फॉर्म्युला एकच शिकवलाय. मॅथमॅटिक्स सांगते. इकडे तिकडे हाकलल्यावर काय होते बघा. HO काय होईल? अजून एक नवीन फॉर्म्युला कमी वाटत असेल तर. HO काय होतं बघा. HO होतं HI अपॉन बघा V इंटू Q. हे पण एक रिलेशन. समजलं? तर दीज आर दी वर्जन्स. हे सगळे वर्जन आहे त्याचे. हे 3 नंबर. तर मॅग्निफिकेशन ही स्लाइड लक्षात ठेवा. कोणताही प्रश्न बनतो. याचं काम एकच आहे. मुख्य काय काम आहे? बघा मॅग्निफिकेशनचा मुख्य रोल काय आहे? टू गिव्ह साइज ऑफ इमेज विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट. म्हणजे दोघांच्या साईजचं रिलेशन सांगायचं काम आहे याचं. बस एवढंच आहे. मॅग्निफिकेशन संपलं. या पद्धतीने आपला रिफ्लेक्शन चॅप्टरची थिअरी संपली. आता राहतो मुद्दा एक महत्वाचा, ऍप्लिकेशन. पुस्तकात वाचून पाठ करता येते. सिंपल. सांगा कॉन्केव्ह मिररच्या काय प्रॉपर्टी होत्या? कॉन्केव्ह मिरर इज कन्व्हर्जिंग मिरर. कन्व्हर्जिंग करतो म्हणजे तो काय करतो? रिअल इमेज देतो. ठीक आहे. मॅक्सिमम केसेसमध्ये रिअल इमेज देतो. त्याच्यानंतर तो कोणत्या पोझिशनवर आहे त्यानुसार ठरते रिअल इमेज आहे का कशी आहे. जर आपल्याला एकदम शार्प इमेज पाहिजे असेल, रिअल आणि शार्प इमेज पाहिजे असेल, तर या सगळ्या ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कन्व्हर्ज करायचं लाईटला, कन्व्हर्ज करायचं म्हणजे एका जागेवर लाईट आणायचा, स्प्रेड नाही करायचा. लॉजिक लावा बस. तुम्ही जर ते पाठ करायला बसलात तर तुम्ही 100% खूप छान पाठ करा. नो डाऊट. परीक्षेत याचं त्याला लिहा. कारण ते अंडरस्टँडिंग नाहीये, ते फक्त पोपटपंची आहे. आता विसरत नाही बघा. कोणतंही ऍप्लिकेशन पाठ करताना एक व्ह्यू डोळ्यासमोर ठेवा. तो मिरर वापरतात कशासाठी? आठवते आपण शाळेमध्ये कधी ते एक हे राहते बघा ते लेन्स कागदाजवळ धरला, मॅग्निफायर कागदाजवळ धरला की सूर्यकिरण येतात, एका पॉइंटवर येतात, कागद जळतो. आम्ही तर लहानपणी खूप कागद जाळले असे. कारण आम्हाला तेवढाच प्रयोग करता येत होता. त्याचं सायन्स माहित नव्हतं पण मजा यायची. माणसाला जाळायला मिळायला मजा यायची. तसंच करायचं. तिथे कन्व्हर्ज होतं. पण ते तो मिरर नव्हता, ती लेन्स होती. ती असते कॉन्व्हेक्स लेन्स. कशी ओळखायची? ही कॉन्व्हेक्स. बल्कि मधून अशी मोठी होती. बस. आता एक गोष्ट लक्षात घ्या. जिथे जिथे आपण मिरर वापरायला आणि आपल्याला कन्व्हर्ज करायचं लाईटला, एका पॉइंटमध्ये एका जागेवर आणायचं आहे, तिथे तिथे आपण कॉन्केव्ह मिरर वापरतो. आता विचार करा याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल. इमेज तुम्हाला कशी दिसली पाहिजे? कन्व्हर्ज दिसली पाहिजे. म्हणजे एका पॉइंटमध्ये आली पाहिजे. तर जिथे जिथे एकदम बारीक काम आहे तिथंच यूज करावं लागेल. जो वॉचमेकर असतो, वॉचमन म्हणजे ते घडीवाला, दाराच्या बाहेर उभा राहणार नाही.
तर तो जो असतो, त्याला मराठीमध्ये एक नाव आहे. आपण महाराष्ट्रात राहतोय, पण मराठी माहीत नाही. काय म्हणतात बरं घड्याळाचं काम करणाऱ्याला मराठीत काय म्हणतात? आदरानं नाव आहे त्याचं. जसं शिकवणाऱ्याला गुरुजी म्हणतात, तर त्याला घड्याळजी म्हणतात. घड्याळजी लक्षात ठेवा मराठी नाव. तर तो जो वॉच पर्सन असतो, वॉचमन असतो, काय म्हणायचं म्हणा. तो जेव्हा बारीक-बारीक घड्याळामध्ये ते सेल, पार्ट्स येतात ना, तर बघा त्याच्या चष्म्याला एक इथं मिरर लावलेला असतो आणि तो असतो कॉन्केव्ह मिरर. आलं लक्षात? बुक काढा आणि दोन्ही मिररचे ॲप्लिकेशन वाचा.